नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज आता वल्लरीचा फोन घेऊन मनातच म्हणत असतो की काही झालं तरी दौलत आणि वल्लरीचा कॉन्टॅक्ट काही होऊ द्यायचा नाही. तो आता त्या दौलत सोनवणेचा नंबर ब्लॉक करायला लागतो. तेवढ्यात आता तिथे वल्लरी येते आणि म्हणते की अहो काय झालं, आपल्याला दोघांना जायचं आहे ना. तेव्हा आता मनोज म्हणायला लागतो की तू अजून सरप्राईज बघितलं नाही का, मला असं वाटलं की तू सरप्राईज बघितले. तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते की तुमच्यासाठीच थांबली आहे, चला ना आपण दोघं एकत्र जाऊया. तर इकडे दौलत सोनवणे वल्लरीला कॉल करत असतात, पण वल्लरीचा कॉल काही लागत नसतो, कारण आता मनोजने तर त्यांचा नंबर ब्लॉक केलेला असतो. तेवढ्यात आता सानिका दौलत सोनवणेंना म्हणायला लागते की बाबा मला नाही वाटत की ते आपला कॉल उचलतील, म्हणजे आपण त्यांच्याकडे न्यायाचा प्रयत्न करत आहोत आणि ते आपल्याला न्याय देतच नाही आहेत, कारण की त्यांनी आपल्याला इकडे तिकडे फक्त पायवाट करायला सांगितले, पण त्याचा फायदा काहीच झाला नाही. खरं म्हटलं ना तर त्यांना आपल्यावरती जे आपल्यासोबत झालं आहे ना त्याच्याशी काहीच फरक नाही पडत आहे. हे सगळं कसं आपण काय मॅनेज करू, म्हणून ती अक्षरशः रडत असते. आणि हे बघून आता दौलत सोनवणे म्हणायला लागतात की पोरी तू नको काळजी करूस, तो देव आहे ना तो सगळं बघतो, कुठे आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्याचं तो ठरवून घेईल, तू नको एवढी काळजी करूस गं. पण सानिका मात्र खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तर दुसरीकडे वल्लरी आता तिच्या कामामध्ये बिझी असते. तितक्यात आता तिला प्रेरणाचा फोन येतो आणि आता प्रेरणा तिला विचारायला लागते की तुला आठवतं आहे ना आज आपल्याला मूर्ती बुक करायला जायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मला सगळं आठवण आहे, आज आपण मूर्ती बुक करण्यासाठी जाणार आहोत, पण याच्यामध्ये खूप मजासुद्धा येईल ना, म्हणजे आपण सगळे जाऊ आणि मूर्ती बुक करू. तर यानंतर आपल्याला डेकोरेशनही बघायला लागेल ना नेमकं की काय डेकोरेशन करायचं आहे. यावर प्रेरणा म्हणते की तुझ्या डोक्यात काही कल्पना असेल तर सांग ना मला, मग आपण त्याच्या हिशोबाने प्लॅनिंग करूया. तेव्हा वल्लरी म्हणते की माझ्या डोक्यामध्ये पूर्ण नाही आहे, पण थोडी थोडी अशी कल्पना आहे की ज्या स्त्रियांनी आपल्या देशासाठी खूप काही केले त्यांचे कटआउट्स लावायचे, म्हणजे आनंदीबाई झाल्या, जिजाबाई झाल्या, यानंतर रमाबाई झाल्या, अजून खूप साऱ्या अशा स्त्रिया आहेत ज्यांनी आपला समाज घडवण्यासाठी खूप मेहनत केली. मग त्यांचे कटआउट्स लावले तर कसं सगळ्यांना त्यांच्याबद्दल प्रेरणा होईल आणि कसं व्यवस्थित असं डेकोरेशनसुद्धा होईल. तेव्हा आता ती म्हणायला लागते की ही एवढी चांगली कल्पना तुझ्याच डोक्यात येऊ शकते बघ वल्लरी. आणि याच्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्याला अजून एका बाईचं कटआउट लावायला पाहिजे, ते म्हणजे वल्लरी तूच आहेस ना गं, जिने स्वतःच्या जिद्दीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तेव्हा प्रेरणाचं आता हे बोलणं ऐकून वल्लरी म्हणायला लागते की प्रेरणाताई काय बोलताय तुम्ही, माझं कटआउट्स लावायची काही गरज नाही आहे. यावर आता प्रेरणा म्हणते अगं गरज आहे, तुला माहिती आहे का तू कितीतरी स्त्रियांसाठी इन्स्पिरेशन आहेस की आपल्या स्वप्नांसाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी मेहनत करायला लागते, हे तू सिद्ध करून दाखवलं आहेस. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की मग या दृष्टीने तर सगळ्यांचीच आपल्याला कटआउट्स लावायला पाहिजे की नाही प्रेरणाताई. तेजाताई, प्रेरणाताई, यानंतर मिठूताई, श्वेताताई, सगळ्यांनीच आपल्या कामासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याच्या हिशोबाने सगळ्यांची कामंसुद्धा केली आहे. मग सगळ्यांचंच डेकोरेशन झालं तर किती छान होईल ना. आणि ती विचारायला लागते की काय हो श्वेताताईंशी काही बोलणं झालं का, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असेल ना, सगळ्यात पुढे त्या पुढे असायच्या, पण आता त्यांचा काही आत्तापत्ताच नसतो ना. आता हे ऐकल्यावर प्रेरणा थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते हो गं तिच्याशी कॉन्टॅक्ट होणं खूप कठीण आहे गं, जेव्हापासून संसारात लागली आहे ना तिच्याशी कॉन्टॅक्टच होत नाही आहे. तेव्हा आता वल्लरी म्हणते की आपण एक काम करायचं का, आपण जाऊन त्यांना एकदा भेटून यायचं. म्हणजे तेव्हा आता प्रेरणा लगेचच म्हणायला लागते की माझ्याही हेच मनात होतं, चल ना आपण एकदा तिला न सांगता जाऊन येऊया. तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते की आपण तेजाताईंनाही घेऊन जाऊया, कसं आहे त्यांच्याबरोबर क्लास, त्यांची ना त्या बरोबर क्लास घेतील. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की हो मी एकदा तिच्याशी बोलून घेते, कितीही संसारामध्ये असलो ना तरी आपल्या मैत्रिणींसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी वेळ तर काढायलाच पाहिजे. सगळ्या जणींनी आपल्या संसारामध्ये गुरफटलेले असतातच, पण थोडेफार का होईना ना स्वतःसाठी वेळ काढणंसुद्धा गरजेचं आहे आणि आपण तिला भेटायला जाऊ म्हणजे जाऊ. आता हे ऐकून वल्लरी म्हणायला लागते की ठीक आहे प्रेरणाताई आपण जाऊया लवकरच. आणि आता ती फोन ठेवून देते. तितक्यात आता तिथे मनोज येतो. आता मनोज त्याच्या कामामध्ये बिझी असतो. ते बघताच आता वल्लरी म्हणायला लागते की अहो चला तुम्ही पहिलं नाश्ता करून घ्या. तेव्हा आता तो म्हणतो की आता नको ना वल्लू, मला खरंच खूप उशीर होतोय गं. तेव्हा आता वल्लरी म्हणते की तुम्हाला आवडते ना म्हणून मी पोहे केलेत, तेही स्वतःच्या हाताने. आता तुम्हाला पोहे तर खायलाच लागतील.
आता ती लगेचच आता मनोजला जबरदस्ती तिथे बसायला सांगते आणि म्हणते की आता सांगा मला पोहे कसे झालेत. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की आता बायकोने एवढ्या आवडीनं बनवलं आहे तर मला असं वाटतं की ते भरवायलाही तिलाच पाहिजे ना, तेव्हाच जाऊन तर मजा येईल ना. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही काय लहान आहात का, एवढं सगळं तुम्हाला मी हाताने भरू. तेव्हा आता मनोज म्हणायला लागतो की मग त्याच्यात काय झालं, आता बायकोने भरवलं तेव्हाच तर गोड लागेल ना. आता लगेचच वल्लरी मनोजला पोहे भरवायला लागते. आता हे बघताच 1-2 घास खाल्ल्यानंतर आता मनोजला ठसका लागतो आणि तो खूपच घामाघूम होतो. आता हे बघून आता वल्लरी खूप घाबरते आणि म्हणायला लागते की हो काय झालं तुम्हाला, असं का होतंय, आणि ती त्याला पाणी देते. आता हे बघून वल्लरी म्हणायला लागते की तुम्हाला खूप स्ट्रेस झाला आहे हो, मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि ही जी घाई गडबड करताना ते तुम्हाला नाही करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये ना तुमची घाईघाई चालली आहे. तितक्यात आता त्याला कॉल यायला लागतो. आता तो कॉल बघताच आता लगेच मनोज थोडा घाबरतो आणि लगेचच घाईघाईत बाहेर जायला लागतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणायला लागते की अहो थांबा ना, तुम्ही इथे सुद्धा बोलू शकता ना. तेव्हा आता मनोज म्हणायला लागतो की काय कॉल आहे ते मला बाहेर जाऊनच घ्यायला लागतील. तेव्हा वल्लरी म्हणते की असं कसं, तुम्ही इथे का नाही बोलू शकत, प्रॉब्लेम काय आहे तुमचा. आता तितक्यात त्याचं सगळं बोलणं इकडे आता इंदुताई ऐकायला लागतात. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की काय चाललंय तुझं, प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे का, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुला नाक घुसवायचं असतं का गं. आणि तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही असं का बोलत आहात, मला समजते तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात, हे त्या मौसमी केमिकलबद्दलच आहे ना, आणि जे मला समजले, पण तुम्ही माझ्याकडून भरपूर गोष्टी लपवायला लागला आहात. तेव्हा आता मनोज खूप घाबरून जातो आणि म्हणायला लागतो की मला तुझ्यासमोर या गोष्टी बोलायच्याच नाही आहेत, मला कॉल घ्यायचा आहे, विषय संपला. तेव्हा आता वल्लरी म्हणते की तुम्ही इथे बसून कॉल घेऊ शकता ना, मग तुम्ही इथे का थांबत नाही आहे. तितक्यात आता फोन कट होतो. तेव्हा मनोज आता लगेचच थोडासा शांत होतो आणि आता वल्लरीला आणि म्हणायला लागतो की वल्लू कसं आहे ना, माहिती आहे का, आजकाल कामामुळे माझा खूप स्ट्रेस वाढला आहे गं आणि तुझ्यावरती त्याच्याचमुळे राग निघत आहे. सॉरी गं, खरंच माझ्याकडून हे मुद्दाम नाही झाले, चुकून झालं आहे ना. तेव्हा आता यावर वल्लरी म्हणते की ठीक आहे, सोडा हा विषय. तेव्हा ती आता रागाने बाजूला निघून जाते. आता हे बघताच आता मनोज लगेचच म्हणायला लागतो की वल्लू ऐक ना गं, आता माझ्या बायको एवढी रुसली आहे तर तिला मनवणंही गरजेचंच आहे ना. मग आता मी तिला माझ्या हाताने भरवणार आहे, कारण की माझी बायको तर आता काय मला तिच्या हाताने भरवूच देणार नाही. तेवढ्यात आता लगेच आता वल्लरी खूप खुश होते आणि हे दोघे एकत्र बसून आता नाश्ता करतात. आता यानंतर आपण पाहतो की आता इंदुताई महेंद्र आणि पुष्पाशी बोलत असतात आणि त्या दोघांनाही सांगत असतात की तुम्हाला माहिती आहे का, एकदम कुत्र्या मांजरासारखे भांडत होते ते, आणि ती वल्लरी आणि ती माझ्या मुलाचे जरा हालच करते, म्हणजे ती वचावचा त्याच्या अंगावरती धावूनच जात होती. तो समजावत होता की अगं नको पडू याच्यामध्ये, पण ती त्याचं ऐकते कुठे, ती तिच्यामध्येच होती, सतत त्याच्या मागे भांडत होती. असं काही चाललंय. तेवढ्यात आता महेंद्र म्हणायला लागतो की त्याला काही बीपीचा तर त्रास झाला नाही ना, म्हणजे एवढा तो हायपर होत होता. तेव्हा आता पुष्पा म्हणायला लागते की काहीच झालं नसेल, ते काय तुमच्यासारखे लेचेपेचे आहेत का, त्यांना कामामुळे स्ट्रेस झाला असेल. तेवढ्यात आता इंदुताई म्हणायला लागतात की खरं म्हणजे ती वल्लरी आहे ना, ती कार्टी तिचं दिमाग ना सगळीकडे लावत असते, त्याच्याचमुळे तर ती मनोजचं काही ऐकत नाही, तिचं हे वागणं ना मला बिलकुल आवडत नाही. तितक्यात आता पुष्पा म्हणते की हे सगळं तर होणारच होतं ना, वल्लरी आणि मनोज कसं पुढे जात आहे याचाच तुम्हाला मोठेपणा असतो ना, कधी दुसऱ्या मुलाचाही विचार केलाय का, त्याचं काय नाही आहे, फक्त आणि फक्त तुम्ही त्याचाच विचार करता, हे काही बरोबर नाही आणि मला हे आवडत नाही. दिसतंय का तुम्हाला की एक मुलगा कोट्यावधी झाला आहे आणि दुसरा मुलगा भाजी विकतोय, हे तुम्हाला पटतंय ना. तेव्हा आता इंदुताई म्हणायला लागतात की अगं तसं नाही आहे, आता तोही माझाच मुलगा आहे ना, आणि मण्याच्या बाबतीत मी कधी काही मह्याच्या बाबतीत कमी केलं आहे का, सगळ्या गोष्टी तर चांगल्याच केल्या आहेत ना. यावर आता पुष्पा म्हणायला लागते की हो बरोबर आहे, एकाला सगळंच आहे आणि एकाच्या जवळ काही नाही आहे, ही प्रॉपर्टीसुद्धा आपल्या नावावर कुठे आहे. तेव्हा आता ती म्हणायला लागते की अगं तसं नाही आहे, हे आता तुझ्या नवऱ्याला त्यांनी किती वेळा पैसे दिले गं, बघ तिच्याकडून ते आंबे आणायचा व्यवसाय केला, त्यानंतर मसाल्यांचा व्यवसाय केला, त्यानंतर कपडे टाकण्याचं दुकानसुद्धा घेतलं, कितीतरी त्यांनी तुझ्या नवऱ्यावरती पैसा खर्च केला आहे, पण त्याच्याकडून एक तरी बिझनेस धडाचा झाला आहे का, नाही ना. मग आपण काय बोलू शकतो. तितक्यात आता महेंद्र म्हणायला लागतो की हो बरोबरच आहे, तू सगळ्या गोष्टींचा दोष मलाच दे ना, तेच तर तुला आई बरोबर जमतंय ना, नेहमी मनाचंच त्या कौतुक करत जा, मला त्या टॉपिकवरती बोलायचंच नाही आहे, असं म्हणून आता महेंद्र तिथून रागारागात निघून जातो. आता इंदुताई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र तो काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. तेव्हा आता पुष्पा
इंदुताईंच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणायला लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याचा असा पुन्हा अपमान केलेला मी सहन नाही करून घेणार आणि एक गोष्ट आठवणच ठेवायची, याच्यापुढे अपमान करायचाच नाही. तेव्हा आता इंदुताई म्हणायला लागते की मी कुठे अपमान करते, जे काही आहे ते खरं खरं सांगितलं ना. तेव्हा आता पुष्पा म्हणायला लागते की तुमच्यामुळे माझी बहीण आहे ना, ती मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली, जेलमध्ये गेली, तरीसुद्धा मी इथे संसार करत आहे, ते पण नेटानं संसार करते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आता इंदुताई म्हणते की अगं असं काहीच नाही आहे, तू तर माझी स्वतःची आहेस ना, मी कधी तुझ्या बाबतीत वाकडी गेली आहे का? तेव्हा आता पुष्पा म्हणते की वाकड्यात जाण्याचा विचारसुद्धा करायचा नाही. तुम्हाला काय वाटलं मी अशी तशी आहे का? मी बिलकुल साधी नाही आहे आणि सगळ्यांची मी कशी पुरून उरेल ना सगळ्यांना, हे तुम्हाला समजणारसुद्धा नाही. माझी पोच खूप वरपर्यंत आहे हां, हे लक्षात ठेवायचं. म्हणून माझ्या नादी लागायचं नाही. हे घर मला माझ्या नावावर करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांना संपवू शकते, हेही आठवणीत ठेवायचं. माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर तुमचाही काटा काढायला मला वेळ लागणार नाही. आता इंदुताई लगेच तिच्या पाया पडायला लागते आणि म्हणायला लागते की अगं मला माफ कर, मी खरंच तुझ्या बाबतीत काहीच चुकीचं नाही करणार. तू जसं म्हणशील ना तसंच या घरामध्ये होणार आणि मी तुझ्याबरोबरच आहे, तू नको काळजी करूस. आता तेव्हा ती म्हणायला लागते की डोक्यात फिट करायचं, माझ्या वाकड्यात बिलकुल जायचं नाही. ती अक्षरशः आता तिला खूप धमक्या द्यायला लागते आणि तिथून निघून जाते आणि म्हणते की जे होईल ना ते माझ्या मनासारखंच होईल, दुसऱ्या कोणाचं याच्यामध्ये काहीच चालणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज खूपच टेन्शनमध्ये असतो आणि त्याला सतत वल्लरी त्याच्यावरती कसा संशय घेत होती हे आठवत असतं आणि तो खूप घाबरून गेलेला असतो आणि घामाघूम झालेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो लगेचच आता एक कॉल करतो आणि म्हणायला लागतो की तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे मला. तितक्यात आता त्याला पुष्पा वहिनीचा कॉल येतो. तेव्हा आता पुष्पा म्हणायला लागते की भाऊजी तुम्ही ठीक तर आहात ना, मला कळलं सकाळी तुमची तब्येत खराब होती. तेव्हा आता यावर मनोज म्हणतो की नाही मी ठीक आहे वहिनी, बोला ना. आता यावर पुष्पा म्हणायला लागते की भाऊजी कसं आहे सांगू का, आजकाल वल्लरी आणि तुमच्यामध्ये खूप वाद होत आहेत ना आणि मला असं वाटतंय की मला वल्लरीपासून काही लपवता कामा नाही. ती माझी धाकली बहीण आहे आणि कसं आहे ना, तिला जर मी सगळं सांगितलं ना तर ती समजून घेईल. मला माहिती आहे असं बायकोपासून तुम्ही खूप दिवस काही गोष्टी लपवू नाही शकत ना, आणि ती अशी बाई आहे की जी कोर्टमध्ये सगळ्या आरोपींना शिरत असते, मग नवऱ्याचं खोटं तर ती खूप इझिली पकडू शकते ना. हे ऐकल्यावर आता मनोज खूप घाबरतो आणि म्हणायला लागतो की नाही वहिनी नको, असं काही करू नका, मी आहे ना, तुम्हाला काही मदत हवी आहे का, मी नक्की मदत करतो, सांगा ना मला. तेव्हा आता लगेचच इकडे पुष्पा खूप खुश होते आणि तिचे चांगले डोळे चमकतात आणि म्हणायला लागते की भाऊजी मग मी असा विचार करते की आपल्या घरामध्ये आता एवढं मोठं सण येत आहे, गणपती येत आहेत, म्हणून माझ्याकडे तर एखादाही सोन्याचा दागिना नाही आहे हो, कारण की माझा नवरा तर पैसे कमवत नाही आहे ना, म्हणून मला असं वाटतं की एखादा दागिना करायला पाहिजे. तर यावर आता मनोज म्हणतो की किती रुपये पाहिजे तुम्हाला. यावर आता पुष्पा म्हणायला लागते की जास्त काही नाही पण 2 लाख रुपये पुरेच होतील. तेव्हा आता हे ऐकून मनोज मात्र खूपच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की काय, आणि त्याला खूपच पुष्पाचा राग आलेला असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की दौलत सोनवणे आणि सानिकाला मनोजने त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं. आता मनोज त्यांना म्हणायला लागतो तर तुमचा मुलगा गेला आहे, त्याला तर आपण नाही परत आणू शकत, पण त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्ही तुम्हाला काही पैसे देऊ शकतो. त्यावर आता दौलत सोनवणेला हे ऐकून खूपच राग येतो आणि ते रागातच मनोजला म्हणायला लागतात की तुम्हाला काय वाटतंय, हे जे सगळं तुम्ही बोलताय याचा अर्थ हे सगळं तुम्हीच केलं आहे, म्हणून तर तुम्ही आम्हाला पैसे देत आहात ना, आणि तुमची बायको तिकडे आमच्याकडून पैसे घेते, नेमकं तुमचं चाललंय तरी काय. आता हे ऐकल्यावर मनोजलाही खूप मोठा धक्का बसतो की वल्लरीने यांच्याकडून पैसे घेतलेत आणि तो खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.